मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता श्रीकांत रागातच घरातील सर्वांना विचारत असतो की कुठे लपवलंय राघवला, अगोदर बऱ्या बोलाने सांगा आणि ही तुमच्यासाठी अगदी शेवटची संधी असेल. बोला, तुमच्या घरातला मुलगा आणि तुमची सून नक्की कुठे आहे. तुमच्या IPS राघव रत्नपारखीचं नाव आता फरार राघव रत्नपारखी होणार असं श्रीकांत म्हणतो. तुम्हाला फरारचा अर्थ माहितीये का? जो गुन्हेगार तुरुंगातून पळून जातो त्याला फरार हे विशेषण लावतात. आता तुमची सिंधू सुद्धा गुन्हेगारच आहे, कारण गुन्हेगाराला मदत करणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे ना. खरं तर घरची सून ही घरची लक्ष्मी असते आणि घरची अब्रू ती सांभाळत असते, पण इथे तर तुमची सून तुमच्या घराण्याची अब्रू अगदी वेशीवर टांगायला निघाली. आता बऱ्या बोलाने सांगा, राघव आणि सिंधू ही नक्की आहे तरी कुठे? हॉस्पिटलमधून पोलिसांच्या पहाऱ्यामधून तो पळून गेला आहे असं म्हटल्याबरोबरच घरातील सर्वजण अगदी गप्प बसतात आणि एकमेकांकडे नुसते पाहत असतात. तेवढ्यातच सिंधू आता तेथे येते आणि सगळं बोलणं ऐकून अगदी विचारते, काय झालं? काय राघव हॉस्पिटलमधून पळून गेले? तेव्हा हो, तुझा नवरा हॉस्पिटलमधून पळून गेल्याचं श्रीकांत म्हणतो. तेव्हा सिंधूला धक्का बसल्यासारखं ती करते आणि म्हणते की नाही, माझे राघव असं करू शकत नाही, मी खात्रीने सांगते तुम्हाला. त्यापुढे आता सिंधू विचारते, काय, मला खरं सांगा, तुम्ही काही राघवला केलं नाहीये ना? तुम्ही तर पळवलं नाहीये ना? त्यावेळी आता तो म्हणतो, नाटक बंद कर अगोदर. तेव्हा सिंधू आता पुढे विचारते, काय काकू, तुम्हाला पटतंय का यांचं बोलणं? मग रुक्मिणी म्हणते, नाही, मला अजिबात यांचं बोलणं पटत नाहीये, कारण राघव एक रत्नपारखी आहे आणि रत्नपारखी कधी खोटं बोलत नाही, खरं बोलतात. आणि त्यातल्या त्यात राघव एक इमानदार पोलीस ऑफिसर आहे. खोटं बोलणं त्याच्या रक्तातच नाहीये, तर तो कुठून बोलेल खोटं असं? आणि त्याच्या हातून कायदा मोडलं जाणं हे तर अजून त्याहून शक्य नाही. तेव्हा आता सर्वजण एकदम शांत बसतात आणि सिंधू आता श्रीकांतलाच विचारण्याचा सारखा प्रयत्न करते, माझे राघव नक्की कुठे आहे आणि तुम्ही तर त्यांना लपवलं नाही ना? तर आता श्रीकांतला सगळ्यांनी चांगलंच घोळात घेतलेलं असतं. त्यापुढे राजश्री म्हणते, अगं सिंधू, मी यांना केव्हापासून सांगतेय आमचा राघव असं करू शकत नाही, पण हे ऐकायला अगं तयारच नाही, इथेच बसले आहेत राघवला शोधत. तेव्हा सिंधू देखील म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही प्लीज हॉस्पिटलमध्ये एकदा तरी चेक करा, कारण राघव पळून जाणं असं कधीच शक्य नाहीये. मला खरं सांगा एक श्रीकांत वकील, हे पहा, हे केस तुम्ही हराल असं तुम्हाला वाटत होतं आणि म्हणूनच तुम्ही माझ्या राघवला गायब केलं, बरोबर ना? अहो, कुठे गायब केलं राघवला? तुमच्यासारखा एवढा मोठा वकील एवढं खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं हो. तेव्हा ती आता त्याला खरं खरं विचारत असते. सिंधू आता खरंच खूप छान ऍक्टिंग करत असते आणि श्रीकांतला आता हे सगळं खरं वाटत असतं. पण आता दुसऱ्या क्षणी तो म्हणतो की कसं आहे ना, ही नाटकं अगोदर बंद करायची, माझ्यावर भलते सलते आरोप करायचे नाहीत. आणि काय म्हणाली ग तुम्हाला, मी केस हरणार आहे असं वाटतं का तुला? अगं, तुला आत्ताच्या आत्ता दाखवतोच मी केस कशी जिंकतो ते. तेव्हा सर्वजणी अगदी हसतच त्याच्याकडे पाहू लागतात. अगं, तू जिथे कुठे राघवला लपवून ठेवलं असेल ना, तेथून मी आता त्याला शोधूनच काढतो, थांब जरा, मी सगळे पुरावे गोळा करतो आत्ता आणि इथे. आता तो लगेच त्या हवालदाराला बोलवतो, जो हवालदार आता वर अगदी लक्ष ठेवण्यासाठी असतो ना, तोच नेमका हवालदार आता तेथे येतो आणि सिंधूकडे पाहतच राहतो. त्यावेळी आता सिंधू ही जरा घाबरते. मग त्यानंतर आता श्रीकांत विचारतो, काय, हीच नर्स होती ना जी हॉस्पिटलमधून राघवला पळवून घेऊन गेली होती ती? त्यावेळी आता सिंधू हा नक्की काय उत्तर देतोय याच्याकडेच पाहत असते. तो हवालदार अगदी सिंधूकडे निरखून निरखून पाहू लागतो. तेव्हा तो हवालदार आता निरखून अगदी तिच्याकडे पाहू लागतो. तेव्हा सिंधू आता खूप घाबरते आणि घरातील सर्वजण सुद्धा, त्यांच्या तर काळजाचा ठोका चुकलेला असतो की जर आता याने सिंधूचं नाव घेतलं खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने आता सर्वांच्या काळजाची अगदी धाकधूक वाढते. मग काही वेळानंतर आता तो सिंधूकडे पाहतच राहतो आणि मग नंतर म्हणतो की नाही, या बाई नाही आहेत त्या राघव सरांना पळून घेऊन जाणाऱ्या, पण या घरातीलच त्या बाई आहेत. असं म्हटल्याबरोबर सर्वांच्या कपाळावर आता आठ्या येतात. नक्की याचं काय चाललंय असं सर्वजण एकमेकांकडे पाहतात. श्रीकांतला आता तो बरोबर भुलवण्याचं काम करत असतो. त्यावेळी तो हवालदार म्हणतो, या घरातील बाई आहेत त्या, असं म्हणून तो सगळ्यांकडे पाहतो. सर्वांना प्रश्न पडलेला असतो की हा नक्की कुणाचं नाव घेतोय, म्हणून सर्वजण खूप घाबरलेले असतात. इकडे आता राघवच्या मनाची मात्र घालमेल सुरू होते. तो ट्रंकमध्ये
आता लपलेला असतो आणि मनात विचार करतो की काय करू, जाऊ का या श्रीकांत समोर, पण हे वजे हवलदार अजिबात मला धोका देऊ शकत नाही, मला माहिती आहे. असं म्हणून तो आता गप्प तेथेच बसतो आणि म्हणतो, राघव तुला स्वतःवर आता कंट्रोल ठेवावा लागेल, कारण कसं आहे ना, जर आता तू या क्षणी पुढे गेला तर सर्व सिंधूने केलेला प्लॅन फिसकटेल, या विचाराने तो आपला गप्प राहतो. मग काही वेळानंतर आता श्रीकांत पुन्हा विचारू लागतो, अरे बोल ना बाबा, कोण होती ती बाई राघवला पळून घेऊन जाणारी हॉस्पिटलमधून. त्यावेळी आता वजे हवलदार हा लगेच त्या फोटोंसमोर जातो आणि ते फोटोज खूप वेळ पाहू लागतो. त्यामध्ये आता मधूचा फोटो असतो. तेव्हा मधूच्या फोटोकडे पाहत आता तो सर्वांनाच सांगतो आणि स्पेशली श्रीकांतला म्हणतो की श्रीकांत साहेब, हे पहा, ही होती ही बाई. मधूकडे बोट केल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग नंतर श्रीकांत म्हणतो, काय काय हे कधीही शक्य नाहीये, कारण मधुराणी तेथे कशी येऊ शकते. मग आता रुक्मिणी म्हणते, कमाल आहे बुवा, कारण मधुराणी तर आता या जगामध्ये नाहीये. मग काय मधुराणीचं भूत शोधण्यासाठी तुम्ही इथे आला आहात का. त्यावेळी श्रीकांत म्हणतो, अरे तू निरखून बघ जरा, ही सिंधू होती का तिथे, मधू कशी असू शकते. तेव्हा आता हवलदार म्हणतो की यास त्या बाई होत्या, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय त्यांना. मग श्रीकांत रागातच विचारतो, कसं शक्य आहे. हे शक्य नाही, कारण ती तर, असं म्हणून तो एकदम गप्प राहतो. घरातील सर्वांचे कानच आता टवकारलेले असतात, कारण तो नक्की मधू कुठे आहे हे सत्य आता तो सांगतोय की काय हेच सर्वांना वाटत असतं. परंतु तोंडातला शब्द तोंडात ठेवतच श्रीकांत आता लगेच पलटी मारतो. राघव सुद्धा एकदम शांत असतो, जेणेकरून आता त्याचं सगळं बोलणं मला ऐकू येईल. तेव्हा ती तर काय, असं सिंधू विचारते, म्हणजे तुम्ही बोलायचं का थांबलात, बोला ना पटकन, त्या मधुराणीचं काय झालं. अहो मधू कुठे, सांगा अगोदर आम्हाला, ती खरंच देवाघरी गेली आहे ना, असं सिंधू आता प्रश्न विचारते आणि श्रीकांतलाच गोंधळात पाडते, जेणेकरून तो त्याच्या तोंडूनच सत्य सांगेल. तर आता सिंधूने कसं बरोबर श्रीकांतला कात्रीत पकडलंय, त्या रुक्मिणी, रेश्मा आणि त्याचबरोबर ऋतुजा या सर्वांना समजतं. त्यामुळे त्या गालातच आता हसू लागतात, कारण श्रीकांतची अशी धांदल उडालेली असते ना, आता असा गोंधळ उडालेला असतो ना, काय उत्तर द्यावं त्याचं त्याला समजत नाही. तेव्हा सिंधू आता हवलदाराकडे पाहते आणि त्याला इशारा करते. तेव्हा हवलदार देखील आता तिच्याकडे पाहून गालात हसतो. इथून पुढे ही सपोर्ट करेल असं म्हणतो. तेव्हा सिंधूला खूप बरं वाटतं. तेव्हा आता सिंधूला आठवतं की कशा प्रकारे हवलदार, मी आणि राघव मिळून हा प्लॅन केला, कारण त्या हवलदार काकांना माहीत असतं की राघव निर्दोष आहे आणि उगीच राघववर नको ते आरोप केले जात आहेत. मग आता राघवला ते हवलदार काकाच सांगतात, तुम्ही जा मॅडम बरोबर, काही हरकत नाही माझी, मी सगळं काही पुढचं अगदी व्यवस्थित हँडल करेन. आणि म्हणूनच राघवने एवढी मोठी उडी घेतलेली असते आणि सिंधू बरोबर तो चक्क हॉस्पिटलमधून पळून गेलेला असतो. पुढे आता हवलदार काकाने सिंधूला सांगितलेलं असतं, आमचे राघव सर म्हणजे देव माणूस आहे, मी खूप वर्षांपासून यांना ओळखतोय, पण तो वकील आहे ना, वकील, तो खूप बनेल आहे, तो खूप चलाखी करतो, त्याच्यापासून जरा आपल्याला सावध राहायला हवं. मग आता राघव म्हणतो, हो वजे मला माहीत आहे आणि म्हणूनच तर आम्ही त्याच्या विरोधात ते पुरावे शोधतोय. तेव्हा साहेब आता वेळ घालवू नका, तुम्ही अगोदर निघा इथून अगोदर, म्हणून तो हवलदार त्यांना पूर्णपणे मदत करतो. तेव्हा आता सिंधू म्हणते, पण आम्हाला तुमची थोडी मदत लागेल. त्यावेळी तो म्हणतो, नक्कीच मॅडम, का नाही करणार, अहो तुम्ही सांगाल ना तेव्हा आम्ही मदत करायला अगदी तयार आहोत. तेव्हा पुढे काय आणि कसं करायचं हा सगळा प्लॅन आता सिंधू हवलदार काकांना अगदी छान प्रकारे समजावून सांगते आणि त्याचप्रमाणे आत्तापर्यंत त्यांनी सिंधूला आणि राघवला साथ दिलेली असते, त्यांच्या बाजूनेच ते बोललेले असतात. त्यानंतर आता सिंधू ही म्हणते की हा पुरावा आहे का तुमच्याकडे, तुम्ही तर वेगळंच म्हणताय आणि हवलदार काका हे वेगळं म्हणतायत, कारण त्यांनी तर कुणाला पाहिलंय, तुमच्या भाचीला म्हणजे मधुराणीला पाहिलंय. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब देखील आलेले असतात. मग आता सिंधू त्यांना स्पष्टपणे सांगते की इन्स्पेक्टर साहेब, श्रीकांत वकील यांना तुम्ही असं सांगावं की इथे राघवला शोधण्यापेक्षा तुमच्या भाचीला शोधा, कारण आता खूपच गोंधळ वाढलेला आहे, कारण हवलदार काकांनी तर मधूला पाहिलंय आणि ते इथे राघवला शोधायला आलेत. नक्की ती मधू राघवला घेऊन कुठे गेलीये ना, याचा तपास अगोदर तुम्ही करा आणि मगच इकडे या, असं सिंधू स्पष्टपणे सांगते. आता श्रीकांत वकील म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, या बाईच्या बोलण्यावर अजिबात तुम्ही विश्वास ठेवू नका, जा तुम्ही अगोदर घराची झडती घ्या, त्यांमध्ये चेक करा, त्याचबरोबर घरात जेवढे काही
बेड असतील त्याचीही झडती घ्या तुम्ही अगोदर. कोपऱ्याची तुम्ही माहिती घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही या घराची पूर्णपणे झडती घ्या, म्हणजे तुम्हाला राघव नक्कीच सापडेल. कारण तो राघव रत्नपारखी याच घरात कुठेतरी सापडणार. आता असं म्हटल्याबरोबरच सर्वांना धक्का बसतो. तर राघव आता त्या ट्रंकमधून श्रीकांतकडे पाहू लागतो. कारण आता जर आपण या ट्रंकमध्ये सापडलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं राघवला वाटतं. त्यावेळी सगळ्याजणी नुसत्या एकमेकींकडे पाहू लागतात. सर्वांच्या मनाची आता घालमेल सुरू होते. मग आता राघव त्या सगळ्यांची ती घालमेल पाहतो. रेश्मा आणि ऋतुजा देखील प्रचंड आता घाबरलेल्या असतात. त्याच वेळी आता श्रीकांत वकील म्हणतो की कुठेतरी अडगळीच्या खोलीमध्ये लपून बसला असेल, त्या बिळात लपला असेल, त्या उंदराला अगोदर बाहेर काढा, सर्च टीम तुम्ही अगोदर निघा असं म्हणून आता तो सर्वांना आदेश देतो. तेव्हा सर्वजण आता राघवला शोधण्यासाठी आता लगेच पूर्ण रूम झाडून काढतात. सर्व रूममध्ये शोधत असतात नक्की राघव कुठे लपला आहे. घरातील सर्वजणी आता तिथे सोफ्यावर बसतात आणि सगळ्यांच्याच मनात काळजी असते की जर राघव सापडला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सिंधू देखील खूप टेन्शनमध्ये येते. श्रीकांत वकील मात्र तेथेच एरझऱ्या घालत बसतो. तेव्हा आता राजश्री म्हणते, देवा विनायका मदत कर. तेव्हा रुक्मिणी मनात विचार करते की अगदी तू अख्खं घर पालतं घातलं तरीही तुला काहीही मिळणार नाहीये. इकडे जी सर्च टीम असते ना ती पूर्ण रूममध्ये जाते आणि त्याचबरोबर बेड खाली, त्याचबरोबर एका टेबल खाली सगळीकडे आता राघवला शोधण्याचं काम करत असते. त्यांच्या परीने ते आपापले पूर्ण प्रयत्न सुरू ठेवत असतात जेणेकरून राघव मिळेल. श्रीकांतच्या सांगण्यानुसार जर राघव तिथे सापडला तर खरंच आम्हाला सुद्धा श्रीकांत वकिलांकडून म्हणजे एवढ्या मोठ्या वकिलाकडून शाबासकी मिळेल असं त्यांना वाटत असतं. परंतु राघव इकडे नसतोच. त्यावेळी आता राघव हा त्या ट्रंकमधून बाहेर पाहत असतो. सगळ्यांच्या रिॲक्शनकडे तो पाहत असतो. सर्वजण आता काळजीत असतात. सर्वांच्या मनाची धाकधूक मात्र वाढलेली असते. इकडे सिंधू सुद्धा आता खूप टेन्शनमध्ये असते. नक्की पुढे काय घडणार. तर ती आता करत असते सगळं काही प्लॅननुसार होईल ना असं सतत तिच्या मनात आता येत असतं. दुसरीकडे सर्च टीमचं काम आता सुरू झालेलं असतं. वेळी राघवच्या रूममध्ये जाऊन अगदी कोपरा ते शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तर ती सर्च टीम आता बाहेर येते आणि मग श्रीकांतला आवाज देते. त्यावेळी आता श्रीकांत विचारतो काय झालं. मग आता इथल्या सर्व रूम ह्या चेक केल्या आहेत परंतु राघव रत्नपारखी कोणत्याच रूममध्ये नाहीये असं आता त्याला सांगण्यात येतं. तेव्हा त्याला तर प्रचंड आता मोठा धक्काच बसतो की एवढं सगळं शोधूनही राघव सापडलाच कसा नाही. कारण राघव या घराव्यतिरिक्त कुठे जाऊ शकतो हाच विचार त्याच्या मनात आता येत असतो. कारण मधुने तर अजिबात राघवला किडनॅप केलेलं नाहीये किंवा पळवलेलं नाहीये. मग हे असं कसं घडू शकतं. आता तोच स्वतः द्विधा मनस्थितीत अडकतो. काय चाललंय नाही त्याचं त्यालाच कळत नाही. श्रीकांत पूर्णपणे वेडापिसा झालेला असतो. आता श्रीकांत याला धक्का बसलेला असतो. तो म्हणतो असं बोलू शकत नाही तुम्ही. तुमचं काम आहे की अजून शोधायचं. जोपर्यंत राघव सापडत नाही ते तोपर्यंत तुम्ही शोधणार आहात, समजलं. जा वरच्या मजल्यावर जाऊन शोधा. त्यावेळी आता राघवला शोधण्यासाठी ती सर्च टीम लगेच वरच्या मजल्यावर देखील जाते. पण आता इकडे काही वेळानंतर ती टीम पुन्हा आता तेथे येते आणि श्रीकांतला म्हणते की नाही राघव सर वरती सुद्धा नाहीये. मग आता असं म्हटल्याबरोबरच श्रीकांतला प्रचंड धक्का बसतो. त्यावेळी आता सिंधू लगेच पुढे येते आणि विचारते काय झालं. नाही सापडले ना राघव. अहो मी तुम्हाला अगदी सांगतीये की नाही तिथे राघव, तरीही तुम्ही इथे का शोधताय त्यांना. मी तुम्हाला किती वेळा सांगू. अहो इथे वेळ घालवण्यापेक्षा तुमच्या भाजीला तिथे शोधायला जा, म्हणजे राघव सुद्धा माझे सापडतील. त्यावेळी आता श्रीकांत म्हणतो काही पण काय बोलताय तुम्ही. कारण तिला शोधायला काय मी स्वर्गात जाऊ की काय आता, असं रागातच तो विचारतो. त्यानंतर आता त्या ट्रंककडे तो सारखा पाहतच राहतो. कारण त्याला थोडा डाऊट आलेला असतो की या ट्रंकमध्ये तर राघव लपला नसेल. तेव्हा आता त्या ट्रंककडे पाहिल्यानंतर इकडे राघवला देखील प्रचंड धक्का बसतो आणि त्याचबरोबर सिंधूला देखील. आता तो तेथे शोधण्यासाठी जायला निघतो. सिंधू म्हणते काय. मग आता तो म्हणतो 1 मिनिट असं म्हणून तो आता त्या ट्रंक जवळ देखील जातो
जातो आणि त्या ट्रंकवर हात ठेवतो. इकडे आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण आता राघव त्याच ट्रंकमध्ये लपलेला असतो. आता राघवला हा शोधतोय की काय याचीच भीती सर्वांना वाटू लागते. सिंधू खूपच घाबरते, तर रुक्मिणी, राजश्री आणि त्याचबरोबर रेश्मा आणि ऋतुजा या देखील आता प्रचंड घाबरलेले असतात, कारण त्यांना कल्पनाच नसते की हा इथे शोधायला जाईल म्हणून. तेव्हा आता त्या सर्वजणी नुसत्या एकमेकींकडे पाहू लागतात. आता काय करावं, ती ट्रंक उघडण्यापासून कसं वाचवावं हे सुद्धा तिला कळत नाही. इकडे राघवला आता समजलेलं असतं की त्या ट्रंक जवळच आता हा श्रीकांत वकील आला आहे, म्हणूनच तो आता पूर्णपणे घाबरतो आणि घामाघूम होतो. काय करावं त्याला सुचत नाही. इकडे ऋतुजा मात्र रडायचीच बाकी राहिलेली असते आणि ती खूप घाबरते. त्यानंतर आता या ट्रंकमध्ये नक्की काय आहे असं जेव्हा तो विचारतो, त्याच वेळी मात्र इकडे राघवची अजून धाकधूक वाढते. सर्च टीम आता तेथे येते. त्याचबरोबर सिंधू मोठ्या कॉन्फिडन्सने तेथे येत असते आणि म्हणते की यामध्ये नक्की काय आहे ना ते शोधणं हे तुमचं काम नाहीच आहे, कारण इथे शोधाशोध करून काहीच उपयोग होणार नाहीये. आणि तुम्हाला जर खरंच राघवला शोधायचं असेल ना, तर जा अगोदर आणि तुमच्या लाडक्या भाचीला शोधा. तेव्हा राजश्री आणि रुक्मिणी या दोघींच्या मनात आता खूप भीती वाटते, कारण आता जर याने चुकून तो ट्रंक उघडला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या विचाराने आता त्या दोघीही एकमेकींकडे पाहतात. पुढे आता सिंधू रडतच म्हणते, राघव तुमच्यामुळे आणि तुमच्या भाचीमुळे गायब आहे, समजलं? अहो हवलदार वजेंनी काय सांगितलं तुम्ही ऐकलत ना, की तुमची भाची ही माझ्या राघवला घेऊन पळून गेलीये. आता लवकरात लवकर राघवला माझ्यासमोर हजर करा, नाही तर मी काय करेल ना सुद्धा तुम्हाला समजणार नाही. कारण माझ्या राघवला तुम्ही पळवून नेल्याप्रकरणी मी तुमच्या विरोधात पोलिसांमध्ये कंप्लेंट करेल की राणी या जिवंत असून तिच्या मामाचा म्हणजे श्रीकांत वकिलांचा तिला पाठिंबा आहे आणि राघवला त्यांनी अगदी खुनशीपोटी पळवून नेला आहे, असं म्हणून आता सिंधू लगेच त्याच्यावर तो आरोप करू लागते. तेव्हा आता तुमच्या नवऱ्याला शोधायला मी इथे आलो आहे, तुम्ही माझ्यासमोरून जरा बाजूला होता का? मी राघवला एका क्षणातच इथे आत्ता तुमच्या समोर हजर करतो, असं जेव्हा आता तो म्हणत असतो तेव्हा सिंधूला अजूनच राग येतो. हा काय ट्रंक उघडल्याशिवाय आता राहत नाही असं सिंधूला वाटत असतं, पण आता ती त्याचा पूर्णपणे विरोध करत असते. बरोबर त्याला घुमवून घुमवून ती वेगळ्याच गोष्टींमध्ये अडकवत असते. तेव्हा आता तो ट्रंक तो उघडणार असतो. त्याच वेळी आता सिंधू त्याचा हात मागे घेते आणि म्हणते, यात काही नाहीये, समजलं? तुम्ही उगीच तुमचा वेळ वाया घालवू नका. असं जेव्हा ती आता रागातच म्हणते तेव्हा श्रीकांतला अजूनच सिंधूवर संशय येऊ लागतो. मग आता राघव इकडे खूप घाबरलेला असतो. काय करावं, स्वतःला कसं सेफ करावं त्याला समजत सुद्धा नाही. मग नंतर आता इकडे सिंधू म्हणते की कसं आहे ना, ॲक्च्युली तुम्ही राघवला शोधण्याचं फक्त नाटक करत आहात. त्यावेळी आता श्रीकांत रागातच म्हणतो, माझ्या वाटेतनं ना अगोदर तुम्ही बाजूला व्हा, मग मी तुम्हाला सांगतो की मी राघवला शोधण्याचा प्रयत्न करतोय की नाही. तेव्हा आता इथे तुम्ही काय लपवण्याचा नक्की प्रयत्न करताय ना मला कळतच नाहीये, असं आता श्रीकांत वकील जेव्हा म्हणतो तेव्हा सर्वजणी आता घाबरतात. सिंधू तर पूर्णपणे हादरून जाते आणि त्याचबरोबर इकडे रुक्मिणी आणि ऋतुजा, त्याचबरोबर रेश्मा आणि राजश्री हे सर्वजण खूप घाबरतात. आता सिंधूवर संशय आल्यामुळे आता श्रीकांत वकिलाची खात्री पटते की इथेच नक्की राघव असू शकतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये घरातील सर्वजण घाबरलेले असतात. तेव्हा आता वजे हवलदार सुद्धा अगदी घाबरतातच. राघवला जर इथे पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने तो आता हादरतोच. तर श्रीकांत हा ती ट्रंक उघडतो तर त्यामध्ये गाद्या असतात. तेव्हा त्या गादीखाली राघव लपलेला असतो, परंतु त्याला तो दिसत नाही. मग आता सिंधूच्या जीवात जीव येतो. ती आता रागातच त्याला म्हणते, मी सांगितलं होतं ना तुम्हाला की इथे राघव नाही येत म्हणून, पण तुम्ही माझं ऐकतच नाही. लवकरात लवकर माझ्या राघवला ना माझ्या समोर उभं करा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. त्यातच आता त्या गादीच्या धुळीमुळे राघवला जोराची शिंक येते आणि मग बरोबर त्या शिंकेचा आवाज आता श्रीकांत ऐकतो आणि त्याला प्रचंड धक्का बसतो. आणि इकडे सिंधू खूप घाबरते, कारण श्रीकांतला आता समजलेलं असतं की राघव तिथे आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नक्की काय होणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.